स्वच्छ करत असतो, म्हणजे कुऱ्हाडीचा घाव आमच्या आत्म्यावरती तो टाकत असतो, म्हणजे देवाचं वचन. म्हणा आमेन. कुऱ्हाड म्हणजे देवाचं वचन. या कुऱ्हाडीचा घाव ख्रिस्त वचनाच्या द्वारे आमच्या अंतःकरणामध्ये घाव घालतो. आणि घाव घातल्यानंतर काय होतं? कुऱ्हाडीचा घाव वाचल्यानंतर जखम. जखम प्रभूला करण्याचं कारण काय? ही कुऱ्हाड देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या हृदयावर चालवण्याचं कारण काय आहे? रोज तुम्हाला मला साफ करण्याचं कारण काय आहे? कधी कधी जीवनामध्ये तुम्ही आम्ही वाळून जातो, सुकून जातो, कोमजून जातो, आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही आम्ही कोमजून जायला पाहिजे. म्हणा आमेन. तुम्ही आम्ही कोमजून जाऊ नये यासाठी प्रभू काय करतो? त्या फांद्यांना घाव करत असतो, घाव करत असतो, छाटून टाकत असतो. त्या फांद्याने फळ दिलं पाहिजे, फळ दिलं पाहिजे, कारण प्रभूची इच्छा नाही की कुणी नरकात जावं म्हणून. म्हणा आमेन. म्हणा सगळेजण आमेन. कुणी नरकात जाऊ नये म्हणून प्रभूला हे वाटतं. म्हणून प्रभू कुऱ्हाडीचा घाव आपल्या छाताडावरती, आत्म्यावरती मारत असतो. पुन्हा साफ सूत्र करतो, निर्मळ करतो आम्हाला की आम्ही फळं आणली पाहिजे. येशू मसीह. कुऱ्हाड ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये चालत असते, जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत तिथं कुऱ्हाड चालली पाहिजे. कुऱ्हाड, बोथाडलेली कुऱ्हाड सरपंच तोडायला घेऊन गेले का कधी तुम्ही? यस सांगा मला. जर बोथाडलेल्या कुऱ्हाडीने तुम्ही सरपंच तोडायला गेलं तर काय हाल झाले असेल तुम्हाला माहित आहे. आणि मग तुमचे खवाटे आणि तुमचं शरीर त्यावेळेस काय 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 वेदना करत असाल तुम्ही तपासा. पण जी कुऱ्हाड धारदार आहे, शेवटलेली आहे, घासलेली आहे, ती कुऱ्हाड ज्यावेळेस तुम्ही आम्ही घेऊन जातो, 1 2 3 घावामध्ये खांद्याचा तुकडा करतो. छोट्या असेल तर 1 2, मोठे असेल तर 2, जास्त मोठे असेल 3 4 घाव टाकतो. फांद्या पटापट पटापट तुटून जातात. येशू प्रभू की फांद्या पटापटा तुटून जातात. देव आमच्या जीवनामध्ये, चर्च मध्ये येऊन, त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन जेवढ्या पुन्हा सांगेल जगात